नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. व्यावसायिक सिलेंडर महागल्याने गणित कोलमडले. महागाईचा मोठा भडका उडाला असून व्यावसायिक सिलेंडरच्या दरात एका दिवसात तब्बल 993 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे पिंपरी चिंचवडमधील हॉटेल, ढाबे, चहाचे स्टॉल, बेकरी, हलवाई आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. फेब्रुवारीपासून आतापर्यंत व्यवसाय सिलेंडरच्या दरात एकूण 130 रुपयांची वाढ झाली असून अवघ्या 3 महिन्यातील वाढ 81% पर्यंत पोहोचली आहे. धूळ नियंत्रणासाठी आरएमसीची तपासणी. शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचे पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडून आरएमसी प्रकल्पांवर विशेष तपासणी सुरू करण्यात आली आहे. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. पुनावळे, मोशी आणि पिंपळे सौदागर परिसरातील 10 आरएमसी प्रकल्पांची पाहणी झाली असून 4 प्रकल्प सील करण्यात आले आहेत. बांधकाम व औद्योगिक प्रकल्पांनी पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. नियमभंग सहन केला जाणार नाही, असे महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी कळवलं आहे. शहरातील औषध दुकानदार 20 मे रोजी संपात सहभागी होणार. महाराष्ट्र राज्य केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या आव्हानानुसार येत्या 20 मे रोजी राज्यभरातील औषध विक्रेते आपला सहभाग नोंदवणार आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील सर्व औषध दुकानदार देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती केमिस्ट असोसिएशनचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष तापकीर यांनी दिली. पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवावीत, जेणेकरून कोणतीही गैरसोय होणार नाही. आपत्कालीन सेवा शक्य त्या प्रमाणात उपलब्ध राहतील. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आज नागरिकांना 3 ते 5 या वेळात भेटणार. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आपल्या अडचणी, तक्रारी व गाऱ्हाणे थेट पोलीस आयुक्तांना सांगण्यासाठी आज सोमवारी सर्वांना संधी उपलब्ध आहे. दुपारी 3 ते 5 या वेळात चिंचवड येथील प्रेमलोक पार्क परिसरातील पोलीस आयुक्तालयात नागरिकांना या भेटीचा लाभ घेता येणार आहे. कलिंगडांना मागणी वाढली. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना बाजारात कलिंगडाच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. सध्या किरकोळ बाजारात कलिंगड 35 ते 40 रुपये किलो दराने विक्री होत असून घाऊक बाजारात याचा दर सुमारे 25 ते 30 रुपये किलो आहे. मध्यंतरी आवक वाढल्याने दरात घसरण होऊन ते 20 रुपयापर्यंत आले होते. मात्र सध्या उत्पादन कमी झाल्याने आणि तापमान वाढण्यास सुरुवात झाल्यामुळे मागणी वाढली आहे. रहाटणीतील व्यावसायिकाचा कंटेनर चोरांनी पळवला. मुळशी तालुक्यातील कासारसाई येथे एका खासगी प्लॉटमधील लोखंडी ऑफिस कंटेनर चोरून नेल्याचं समोर आलं आहे. रहाटणी येथे राहणारे डॉक्टर पंकज पोपटराव येवले यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आनंद लाटे, मधुकर बावकर व एक क्रेन चालक आणि क्रेनवरील कामगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींनी फिर्यादीच्या संमतीशिवाय त्याच्या प्लॉटमध्ये प्रवेश केला, तिथे असलेली कंपाऊंडची भिंत पाडून अतिक्रमण करण्याची धमकी दिली आणि फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर प्लॉटमध्ये असलेला 1,25,000 रुपयांचा लोखंडी ऑफिस कंटेनर क्रेनच्या साहाय्याने चोरून नेला. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.